सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी डीएनए मराठी सोबत। बीटेक प्रवेश 2026 कॅप राऊंड 2 मध्ये सीट मिळालेल्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी उरले इतके दिवस। नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी संतोष सुरवदे। आपण पाहत आहात सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बीटेकसाठी कॅप राऊंड 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावे आली आहेत तर त्या विद्यार्थ्यांना आता ॲडमिशन घेण्यासाठी फक्त इतके दिवस उरलेले आहेत आणि त्या तारखा काय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरू करूया। सर्वप्रथम आपला पीसी किंवा लॅपटॉपचा एक ब्राउझर ओपन करा आणि सर्च करा सीईटी सेल सर्च केल्यानंतर इथे आपण बीटेकवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपण बघायचं आहे तो जे काय आपले शेड्यूल आहे यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर आपणास दिसून जाईल। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण बघायचं आहे की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2। तर कॅप राऊंड 2 साठी जी सीट अलॉटमेंट होती ती 12/8 होणार होती, मात्र 12/8 न होता ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 13/8/2026 रोजी झालेली आहे। आणि आता आपण कधी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे तर इथे बघायचं आहे accepting the offered seat by candidate through his her login per allotment of cap round 2। तर कॅप राऊंड 2 साठी आपली सीट स्वीकारणे, सीट ॲक्सेप्ट करणे आणि प्रवेश घेण्याची मुदत आपणास 13/8/2025 ते 13/8/2026 ते 19/8/2026 आहे। 13/8 तारीख तर निघूनच गेलेली आहे, कारण 13/8ला उशिरा आपली सीट अलॉटमेंट ही झाली होती। परत 14, 15, 16, 17, 18 आणि तर 15 तारखेला शासनाने सुट्टी जाहीर केली आहे, त्यामुळे कोणत्याही कॉलेजमध्ये त्या दिवशी प्रवेश होणार नाहीत। तर ते 13, 14, 15, 16, 17, 18 तसे 3 ते 4 दिवस आहेत आणि आपण ह्या 3 ते 4 दिवसामध्ये कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश हा निश्चित करायचा आहे। आणि इथे आपण बघू शकत आहात की थर्ड राऊंडसाठी जे वेकंट सीट आहेत ते वेकंट सीट हे 19/8/26 रोजी डिस्प्ले होणार आहेत। तर विद्यार्थ्यांनो, या तारखा लक्षात ठेवायच्या आहेत आणि आपला प्रवेश हा निश्चित करायचा आहे, अन्यथा आपला प्रवेश हा रद्द होऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, वंदे मातरम।